हॅलो 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 गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट्स। तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप घाईघाईत होती, त्यामुळे मग मी आज व्लॉगला सुरुवात अशा प्रकारे करत आहे। तर आंघोळ वगैरे झाली होती माझी, मी इथे तयारी करण्यासाठी आली होती। तर सिंपलशी अशी तयारी करत असते मी डेली साठी। मार्केटमध्ये ते सर्व काही घेऊन येते, पण मला सिंदूर आणायची अजूनसुद्धा आठवण राहिलेली नाही। त्यामुळे असं पाहिल्यावर असं वाटते की अरे सिंदूर आणायचं राहिलंच, तर आता गेली तर नक्की घेऊन येईल। आणि ते सर्व झाल्यानंतर इथे आली आहे मी पूजा करायसाठी। तर इथे सर्वात आधी मी दिवा लावून घेतलेला आहे। दीप प्रज्वलन करून गेल्यानंतर मी बाकी पूजेला सुरुवात करत असते। तर बघू शकता तुम्ही। आणि कसं आंघोळ झाल्या पूजा होऊन गेली तर टेन्शन नाही राहत। आणि मग नंतर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर बराच वेळ होऊन जातो, त्यामुळे मग कधी पूजा राहून पण जाते। त्यामुळे मग इथे मी सर्वात आधी आंघोळ झाली की पहिले पूजा करून घेते आणि नंतर मग बाकीची कामं करत बसते। नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर। तर घाई होती, त्यामुळे मला मी व्हिडिओला स्टार्टिंग नाही करू शकली, पण आता करते शॉर्टकटमध्ये। तर आता माझे सर्व कामं झालेलेच आहे, पूजा पण झालेली आहे। तर आता मी पटकन स्वयंपाक करून घेते आणि नंतर मला स्वयंपाक करून घेते। तर स्वयंपाकात बनवणार आहे मी फुलकोबीची भाजी, वरण झालेला आहे, स्वयंपाक रेडी आता। आणि पाहुणे आले होते, त्यामुळे थोडासा वेळ झाला। पाहुणे म्हणजे शेजारचे आले होते, तर त्याच्यामुळे थोडासा वेळ झाला। कारण शान्वीची करायची आहे आम्हाला दुसरीकडे ॲडमिशन, कारण वर्धेला करायची आहे ॲडमिशन। तर त्यासाठी आम्ही आता 2-3 स्कूलमध्ये उद्या जाऊन बघणार आहोत। तर त्याच्यासाठीच ते बोलायला आले होते, तेच वार्तालाप करता वेळ झाला। तर झालेला आहे आता पूर्ण स्वयंपाक। आता यांना म्हटलं या म्हणून लवकर, पण माहिती नाही आता केव्हा येतात। तर नाही जर आले तर मी एकटी जेवून घेईन, कारण की काल मी यांची वाट पाहत राहिली, पण रात्री मला इतका त्रास होत होता ॲसिडिटीचा खूप जास्त। जेव्हा मी गोळी घेतली तर तेव्हा मला थोडासा आराम पडला। त्यानंतर मग मी ते जेवायला घेतलं, कारण हे यायचे होते, येतो म्हणत होते। मी कॉल केला त्यांना, तर ते बोलले की मी येतोच, तू ताट वाढून ठेव म्हणून। तर इथे मी त्यांच्यासाठी ताट वाढून ठेवलं, फक्त त्यात पोळी ठेवायची आहे, कारण पोळी हवीनी थोडीशी कडक येतात उन्हाळ्याच्या। त्यामुळे मग मी ते आल्यानंतर इथे पोळी करून ठेवणार बा म्हटलं, पण तरी ते आलेच नाही। 5-10 मिनिटे झाले, 15 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, तरी आलेच नाही। आणि शान्वी बघा कशी करताय, मी तिला म्हटलं भाजी कशी झाली गं, तर रिॲक्शन करत होती ती। खाऊ नो अरे ताट वाढू नये असं असते यांचं, म्हणजे ते राहिलं जेवण तसंच आणि तसेच चालले गेले। आणि किती वेळानंतर मग ते जेवण करायसाठी आले, माझंही काम झाल्याच्या नंतर आले ते जेवण करायसाठी। आणि ते शान्वीला मी माझं जेवण झाल्यानंतर इथे शान्वीला झोपून दिलं आणि इथे आली मी ब्लाऊज शिवायसाठी। तर मी आदल्या दिवशी जेवढं माझं ब्लाऊज शिवून झालं होतं तेवढं मी सामान जे आहे अर्धवट तसंच ठेवलेलं होतं खुर्चीवर बाजूला। मी खुर्ची घेऊन बसत असते मशीनवर जेव्हा काम करत असते तेव्हा। तर ते सामान मी खुर्चीवर ठेवलं होतं, पण ते खुर्ची जी आहे ते यांची फेवरेट आहे, कारण ते खुर्ची असल्यासारखी आहे। म्हणजे पाठीमागे टेकल्यावर एकदम रिलॅक्स वाटते, तर त्यांची ते आवडती खुर्ची आहे। त्यामुळे मी ते खुर्ची घेतली होती, तर त्यांना ते खुर्ची पाहिजे होती, म्हणून त्यांनी ते पूर्ण जेवढंही सामान आहे खुर्चीवरचं तेवढंही मशीनवर ठेवून दिलं आणि मग ते खुर्ची घेऊन गेले। तर म्हणून मग इथे मला पूर्ण इथे बसायच्या आधी सर्व सामान मला उचलून ठेवावं लागलं। आणि नंतर मग मी ते ब्लाऊज शिवायला सुरुवात केली। बघू शकता तुम्ही, झालेलंच होतं माझं ब्लाऊज, फक्त स्लीव्ज वगैरे लावायच्या होत्या आणि गोटपट्टी लावायची होती बस। तर हे बघू शकता तुम्ही किती छान असं ब्लाऊज झालेलं आहे। विचार दुसराच केला होता आणि झालं दुसरंच, पण छान झालं, माझ्या मते व्यवस्थित झालेलं आहे। तुम्हीसुद्धा कमेंट्स करून सांगाल मला ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कशी नाही। आणि बघू शकता तुम्ही फ्रिल वगैरे किती छान झालेलं आहे। आणि हा टेडीचा आहे, तर टेडीचं पण सोबत काम चालू आहे। ब्लाऊज वगैरे कंप्लीट झाल्यानंतर मग मी इथे टेडी बिअरचा जो कापूस आहे तो पिंजायला बसली, थोडंफार झालेलंच आहे। आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पूर्ण असं सुटसुटीत कापूस करावा लागतो, त्यामुळे मग ते व्यवस्थित तसा टेडी होईल।
गोळे गोळीत जर भरला तर तो व्यवस्थित दिसणारही नाही आणि व्यवस्थित आपण त्याला कसं टेडी असं सॉफ्ट लागणार नाही, गोळे गोळे लागणार. तर मग मी जेवढा झाला आहे तेवढा इथे कापूस पूर्ण बनवून ठेवलेला आहे. आणि गावावरून आली होती तर पाठीमागेची बॅग वगैरे तशीच ठेवून होती, ते सुद्धा आवर करून ठेवलं मी. हे झाल्यानंतर हे थोडंसं करून घेतलं आणि बस नंतर बाकीचं म्हणजे थोडं जेवढा जसा मला टाईम मिळतो तसं मी टेडी बनवणं म्हणजे माझं चालू आहे. तर एका दमाने नाही होऊ शकत, कारण हे जे आहे ना कापूस करायला ते करायलाच भरपूर वेळ लागतो आणि हातसुद्धा कंटिन्युअसली बसली तर हातसुद्धा दुखून येतो. त्यामुळे मग असं स्पीडनी करावं लागते ना आणि मग ते हात दुखून आल्यानंतर मग ते असं थोडंसं हाताचा आधीच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मग मी ते जसं जमेल तसं मी हे टेडीचं जे काम आहे ते उरकवत आहे. संध्याकाळची झाडझूड दिवे वगैरे लावून झाले आणि आता निघालेली आहे मी माझ्या मामीकडे जायला. तर माझ्या आईचं माहेर देवळीच आहे, जसं तुम्हाला मी आधी सांगितलेलंच आहे व्हिडिओमध्ये. तर मामा माझे सर्व इथेच राहतात, सर्व मामा इथेच राहतात. तर आता मी चालले त्यांच्याकडे, कारण मामींनी बोलवलेलं आहे. कारण त्यांच्या घरी वर रूम बांधलेली आहे, तर बांधकाम केलं आहे, तर तिथे ते स्लॅब पडणार होता. त्यामुळे त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे नाश्ता करायसाठी. कारण आमच्याकडे ज्या दिवशी स्लॅब पडतो त्या दिवशी चणे चिवडा किंवा चण्याचा असा नाश्ता केला जाते. तर त्याच्यामुळे मामीने आम्हाला बोलवलं होतं. आणि इकडून आवाज येत आहे, तो कूलरमध्ये पाणी टाकत आहे हे, तर इग्नोर करा त्या आवाजाला. इथे शानूसुद्धा रेडी झालेली आहे. आम्ही घरचेच कपडे घातलेले, कारण मामा इथेच राहते, जास्त दूर राहत नाही, जवळच आहे आणि कपडे वगैरे व्यवस्थितच आहे. त्यामुळे कपडे काही चेंज करत नाही. आणि आता निघतो आम्ही, त्यांची तयारी झाली. त्यांनी मला तसं 6 वाजताच बोलवलं, पण मला वेळ झाला भरपूर, कारण हे आले नाही, यांना काम होतं बाहेर हॉस्पिटलमध्ये, तर तिथे होते ते. तर आता आम्ही निघतो मामाकडे जायचं. यान आला नाही आज. बापरे, खरंच वास. झाला का स्लॅब? आता आले म्हणून, हा तेच आता आले म्हणून उशीर झाला आहे ना. हे कोणाचं भरणं सुरू आहे? अरे हे का करता, आमचं तसंच काम आहे. शानू केव्हाची घाई करताय, मम्मी चालणं नाही. इथे मग उशिरा आले ना, मी म्हटलं चला. मामी म्हणलं का म्हणलं मामी पुन्हा म्हणलं कायचा राग आला. एक तर सुनानले राग येते म्हणते. तर नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर मला जायचं होतं आजीच्या भेटीला, कारण आजीचं झालं होतं डोळ्याचं ऑपरेशन. आणि जी आईची मावशी आहे, मावशी आणि काकू एकच आहे आईची, तर ते समोर जे मी तुम्हाला दाखवत आहे तिथे राहते. तर म्हणून मग मी तिथे आजीच्या भेटीला जाणार होती. आणि इकडे जे आहे ते बघू शकता, तिकडे लाईट सुरू आहे. तिकडे माझ्या मोठ्या मामाचं घर आहे, म्हणजे जुनं घर, नवीन घर त्यांचं दुसरीकडे राहतात ते आता सध्या. आणि जिथे मी गेली ते माझ्या लहान मामाचं घर आहे, सख्खे मामा. आणि हे आईच्या काकूचं मावशीचं एकच. तर इकडे आहे 4 मामा, हे मामा 4 मामा आहे. तर इकडले 2 मामा म्हणजे त्यांनी झोपले होते, कारण बराच वेळ झालेला होता. तर इकडे मग मी आली नंतर माझ्या आत्याकडे, आणि माझी आत्या आणि मामी एकच आहे.
याचं तोंड बंद करायचं असलं तर याच्यासमोर कॅमेरा घेऊन जायला लागतो. अगं बाई आजी इथं ना आपला नांदगावचा तुले जे म्हणलं होतं मी रिन्यूअल कर म्हणलं होतं त्याचं रिन्यूअल नाही का बहीण म्हणून. काला चष्मा का ग ओटा केला तरी तू खाली गॅस घेऊन बसते का? आई नाही आली. ते आता बाबाचं ट्रेनिंग सुरू होतं. चष्मा बदलला का आता? म्हणजे रात्रीचा वेगळा आणि दिवसाचा वेगळा आहे का? हो का? काय बरं अशी चष्मा लावला असता का तुम्ही? हा आता काय चष्मा आहे 1 नंबर. आधीचा 1 नंबर चष्मा. दोघी जणी इनीचं ऑपरेशन झालं. दोघी जणी इथे आहे. आजीचं तेव्हा ते आजी हे माझी इकडे दाखव. हे माझी मामी पण आहे. ही माझी मामी पण आहे आणि आत्या पण आहे. बाबाची माझ्या मावस बहीण आहे आणि मामाची आहे त्या आईचे मावस भाऊ आहे. हो आहे ना? हो बरोबर सांगत आहे. बरोबर आहे ना? हो बरोबर सांगत आहे. 2 नातं आहे असंच आहे ना? मग आणि बरोबर मामा पण मावस भाऊ लागते आणि तू पण मावस बहीणच लागते. पहिले आत्या होती, पहिले आत्या आता मोठी झाल्यावर मामी झाली. मामी झाली पण मी मामी काही म्हणत नाही कारण आत्याच म्हणते. आत्यासारखंच होईल असं आहे ते. आणि ते आहे आत्याची आई माझी आजी म्हणजेच माझ्या बाबाची मावशी. कसं तुझ्या मिस्टरला ओळख करून देशील बरं अशी? बरं ठीक आहे. तुझ्या मिस्टरला ओळख करून देशील. आणि ही माझ्या बाबाची काकू पण सॉरी ही माझ्या आईची काकू पण होते आणि मावशी पण होते. असं आहे त्या काळातलं लव्ह मॅरेज है ना आजी? हो का? तर इकडे आली मग मी बाजूच्या मामीकडे. या सुद्धा सख्या जावाचा या 4 जणी. तर या मामीकडे आली म्हणजेच मयूरला तुम्ही बघितलं असेल माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये. तो माझ्या घरी नेहमीच येतो. तर त्यांनी नाही का आंब्याची कच्च्या आंब्याचं मेथी आंबा केलेला होता इथे. तर मग मी म्हटलं तुम्ही जे काही करत असाल कच्च्या आंब्याचं ते मला पाहिजे म्हटलं. तर म्हणून मग इथे त्यांनी मेथी आंबा तयार ठेवला होता. तर मग मी ते त्यांच्या इथून मग मेथी आंबा वगैरे घेतला आणि देवघर बघा किती छान. आणि ते मग नंतर शान्वी आईस्क्रीमसाठी रडत होती त्यामुळे मग इथे आईस्क्रीम घ्यायला आली. तर तिचं सुरू झालं डिमांड. मम्मी मला हे पाहिजे, मम्मी मला ते पाहिजे, मम्मी मला ते पाहिजे. आईस्क्रीम सोडून दुसरं वेगळीचकडे चालली जाते ते म्हणून तिला दुकानात आणायला परवडत नाही आणि फालतूचंच काही घेऊन घेते. तरी ते एवढं सर्व सोडलं आणि ते चोकोबार घेतल्यानंतर मग आम्ही घरी निघालो. घरी जायसाठी बघू शकता तुम्ही किती आहे. आणि हे आधीच चालले गेले होते कारण यांना पेशंट होतं त्यामुळे अगोदरच चालले गेले म्हणून आम्ही दोघीजणी एकट्याच होतो. तर सर्व सुनसान झालेलं होतं. आम्ही दोघीजणी होतो. तर यांचा फोन आला होता. यांना मी केला होता आधी कॉल की तुम्ही मला घ्यायसाठी येणार का म्हणून. तर ते बोलले मी काही येऊ शकणार आहे, मी सध्या वर्धेलाच आहे. तर तू एक काम कर येऊन जा आणि वेळेच्या आत येऊन जा लवकरात लवकर कारण मला जर 12 वाजले तर ते 12 वाजेपर्यंत थांबशील का. तर म्हणून मग मी पटकन लवकरात लवकर माझं तिथलं काय ते निपटवलं. सर्वांसोबत भेट घेतली आणि त्या 2 मामीच्या घरी मी गेली नाही कारण त्यांच्या इथे लवकर झोपले होते ते. तर त्यामुळे आणि मला पण बराच वेळ झाला होता ना. तर मग मी तिथे काही गेली नाही. तसं माझं नेहमी जाणं येणं चालूच राहते. तर आता नेक्स्ट टाईम गेली तेव्हा नेक्स्ट टाईम जाणार. तर आता इथे आपलं घर पण आता जवळ आलेलंच आहे. तर अशा प्रकारे आजचा दिवस गेला आणि अशा प्रकारे आजचा व्हिडिओ झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि चॅनलला आपल्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून जा. तर उद्या भेटू आपण अशा नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा. तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे आणि तुम्ही सपोर्ट मला सबस्क्राईब करूनच करू शकता. तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. बाय बाय.